वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल. तर आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत डेली यूज इंग्लिश सेंटेन्स, जे तुम्हाला कोणीही शिकवत नाही की तुम्ही असं म्हणा, तुम्ही हे सेंटेन्स यूज करा, तुम्ही ते सेंटेन्स यूज करा. तुम्ही असेच व्हिडिओ बघून ते सेंटेन्स लर्न करायचे आहेत. तर आजच्या व्हिडिओत आपण असे सिंपल सेंटेन्स बघणार आहोत जे तुम्ही डेली यूज करू शकता. जेव्हा तुम्हाला समजत नाही एखादी गोष्ट, तेव्हा तुम्ही काय म्हणाल? कॅन यू से दॅट अगेन? ते पुन्हा सांगाल का? जर तुम्हाला एखादी गोष्ट समजली नाही तर तुम्ही असं म्हणायचं, कॅन यू से दॅट अगेन? ते तुम्हाला पुन्हा सांगाल का? आय डिड नॉट गेट यू. मला समजलं नाही. आय डिड नॉट गेट यू म्हणजे मला समजलं नाही. व्हॉट डू यू मीन? तुमचं काय म्हणणं आहे? तर तुम्हाला टाइम हवाय विचार करायला, तर तुम्ही तेव्हा काय म्हणाल? लेट मी थिंक. मला थोडा विचार करू द्या. लेट मी थिंक. जस्ट अ सेकंड. एक मिनिट. गिव्ह मी अ मुमेंट. गिव्ह मी अ मुमेंट. थोडा वेळ द्या. त्यानंतर जेव्हा तुम्ही वेन यू ॲग्री विथ समवन, जेव्हा पुढच्या व्यक्तीचे विचार तुम्हाला पटतात, तेव्हा तुम्ही काय म्हणणार? दॅट्स मेक अ सेन्स. म्हणजे ते बरोबर वाटतं. आय ॲग्री विथ यू. हे तर खूप सिंपल. आय ॲग्री विथ यू. मी तुमच्याशी सहमत आहे. एक्झॅक्टली. अगदी बरोबर. जेव्हा तुम्ही शुअर नसता एखाद्या गोष्टीबद्दल, तर तेव्हा आय एम नॉट शुअर. मला खात्री नाही. मे बी. कदाचित. I'll check and let you know. मी तपासून सांगतो. I'll check and let you know. आता बघा, पोलाइट डेली इंग्लिश. Could you please help me? कृपया मदत कराल का? Excuse me. Thank you so much. I have to go now. मला आता जावं लागेल. Talk to you later. नंतर बोलू. See you soon. लवकर भेटू. त्यानंतर कॉमन मिस्टेक्स तुम्ही काय करता? रिपीट अगेन असं नाही म्हणायचं. रिपीट अगेन. से इट अगेन. आय एम ॲग्री. आय ॲग्री. तर आता आपण एक्झाम्पल सोबत बघूया की तुम्ही हे सेंटेन्स कशा प्रकारे आणि कोणत्या सिच्युएशन मध्ये यूज करू शकता. जसं की लेट मी चेक. तुम्ही असं तुम्हाला बोलायचं की लेट मी चेक, तर हे सेंटेन्स कोणत्या सिच्युएशन वेळी यूज केलं जातं? तर एक्झाम्पल बघा, डू वी हॅव दिस प्रोडक्ट इन अ स्टॉक. असं विचारलं एखाद्या कस्टमरने, तर तुम्ही काय म्हणाल? लेट मी चेक. मला तपासू द्या. डू यू हॅव दिस प्रोडक्ट इन स्टॉक? लेट मी चेक. नेक्स्ट बघूया, आय विल गेट बॅक टू यू. म्हणजे मी तुला नंतर कळवतो किंवा सांगतो. आय विल गेट बॅक टू यू. तर एक्झाम्पल काय असेल? कोणी विचारलं तुम्हाला, कॅन यू कन्फर्म द टाइम? आणि तुम्हाला माहिती नाही की तुम्हाला काय टाइम आहे, कशाचा टाइम आहे, तर काय म्हणणार? आय विल गेट बॅक टू यू. आय विल गेट बॅक टू यू. मी तुला नंतर कळवतो किंवा सांगतो. त्यानंतर काय? दॅट्स नॉट अ प्रॉब्लेम. म्हणजे काय? काही अडचण नाही. तर एक्झाम्पल काय? सॉरी आय एम लेट. असं पुढचा व्यक्ती म्हणत असेल तर तुम्ही काय म्हणाल? ओ दॅट्स नॉट अ प्रॉब्लेम. दॅट्स नॉट अ प्रॉब्लेम. ठीक आहे, काही अडचण नाही. इट डिपेंड्स. म्हणजे काय? ते परिस्थितीवर अवलंबून आहे. आता कोणी विचारलं तुम्हाला, विल यू कम टुमारो? तर तुम्ही काय म्हणणार? इट डिपेंड्स. या उद्या काय आहे याच्यावर अवलंबून असेल. इट डिपेंड्स. साऊंड्स गुड. म्हणजे काय? ठीक आहे, छान वाटतं. तर एक्झाम्पल कसं असेल? लेट मीट ॲट 6 PM. इट साऊंड्स गुड. लेट मीट ॲट 6 PM. साऊंड्स गुड. ठीक आहे, छान वाटतं, आपण भेटू शकतो. लेट मी थिंक. लेट मी थिंक म्हणजे विच ऑप्शन डू यू लाईक? तर लेट मी थिंक म्हणजे मला थोडा विचार करू द्या. विच ऑप्शन डू यू लाईक? तुम्ही बाहेर आहात, कुठेतरी कॅफेत आहात, तर तुम्हाला विचारलं की विच ऑप्शन डू यू लाईक? देन तुम्ही काय म्हणा? लेट मी थिंक. मला थोडा विचार करू द्या. नंतर बघूया, आय एम नॉट शुअर. म्हणजे तुम्ही एखाद्या गोष्टीबद्दल शुअर नाही आहेत आणि तुम्हाला जर कोणी विचारत असेल, इज ही कमिंग टुडे? इज ही कमिंग टुडे? तर तुम्ही काय? आय एम नॉट शुअर. तुम्ही शुअर नाहीत कोण येणार आहे की नाही येणार त्याबद्दल, आणि ते कोणीतरी विचारते तुम्हाला, इज ही कमिंग टुडे? तर तुम्ही काय म्हणा? आय एम नॉट शुअर. की मला खात्री नाही. जस्ट अ मुमेंट. जस्ट अ मुमेंट तुम्ही कधी एक क्षण थांबा, म्हणजे काही थांबा, थोडा वेळ थांबा असं. आर यू फ्री नाव? असं कोणी विचारलं तुम्हाला, आर यू फ्री नाव?
Just a moment. Just a moment. I did not expect this. That. I did not expect that. तर he resigned today. तर तुम्ही काय म्हणा, ओ आय डिड नॉट एक्सपेक्ट दॅट. मला अशी अपेक्षा नव्हती. नेक्स्ट बघूया. आय विल ट्राय माय बेस्ट. आय विल ट्राय माय बेस्ट. मी पूर्ण प्रयत्न करेन. कॅन यू फिनिश दिस टुडे? आय विल ट्राय माय बेस्ट. कॅन यू फिनिश दिस टुडे? आय विल ट्राय माय बेस्ट. लेट्स सी. लेट्स सी म्हणजे बघूया. विल दिस आयडिया वर्क? लेट्स सी. बघूया काय होतंय काय नाही. आय एम रनिंग लेट. मला उशीर होत आहे. सॉरी, आय एम रनिंग लेट. व्हिडिओ आवडला असेल आणि अशाच साऱ्या नवीन नवीन सेंटेन्ससाठी तुम्हाला काय करायचे, लाईक करायचे, शेअर करायचे, कमेंट करायचे आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून मी असे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी रोज पोस्ट करेन. आणि तुम्हाला असे जे तुम्ही डेली लाईफमध्ये यूज करता ते सेंटेन्स कमेंट करायचे आहे, जेणेकरून मला समजेल की तुमच्या कुठे चुका होतात कुठे नाही. ठीक आहे, तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. सी यू सून.